नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. माझ्या होम शेफ चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, डिसेंबर महिना म्हटला की बाजारामध्ये लाल बुंद गाजर दिसायला लागतात आणि गाजर म्हटलं की गाजरचा हलवा तर बनलाच पाहिजे. पण मग गाजर किसणार कोण, इथून सुरुवात होते. तर आजच्या माझ्या रेसिपीमध्ये मी कुकरमध्ये अगदी झटपट आणि स्वादिष्ट गाजरचा हलवा बनवणार आहे. चला तर मग बघूया कसा बनवायचा ते. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 1 किलो गाजर, थोडेसे ड्रायफ्रुट्स, वेलची, खवा, दूध, तूप आणि साखर. गाजर मी सोलून आणि धुवून घेतले आणि मागचा जाड भाग कापून टाकला. गाजराचे असे स्लाइसेस करून घेऊया. कुकरमध्ये पाव वाटी तूप गरम करून त्यात आपले गाजराचे स्लाइसेस छान परतून घेऊया. सहा ते 8 मिनिटं परतल्यावर त्यात अर्धा वाटी दूध टाकूया आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घेऊया. 2 मिनिटं परतल्यावर कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या देऊया. कुकर थंड झाल्यावर चेक करूया गाजर शिजला की नाही ते. हाताने दाबून बघूया गाजर मऊ झाला की नाही ते. गाजर आपला शिजलेला आहे. आता स्मॅशरने त्याला छान स्मॅश करून घेऊया. आपल्याला हवा तसा टेक्स्चर झाला की त्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकूया आणि पुन्हा गाजर साखरेमध्ये छान शिजू देऊया. गाजरातलं पूर्ण मॉइश्चर निघून गेलं की त्याच्यामध्ये अर्धी वाटी खवा टाकूया कुस्करून. परतून घेऊया. खवा आणि गाजर छान एकजीव झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाका. आपला कुकरमधला स्वादिष्ट आणि झटपट गाजरचा हलवा रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.